सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. जसे की आपण गप्पा मारतोच म्हणा, पण गेल्या वेळेला ना मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला ज्यामध्ये मी माझे लेटर्स मेन्शन केलेले, जे मला माझे जुने लेटर्स मिळालेले, माझ्या हॉस्टेलचे, माझ्या शाळेतल्या मैत्रिणींचे, माझ्या शिक्षकांचे, माझ्या आजी आजोबांनी पाठवलेले, माझ्या वडिलांनी मला हॉस्टेलमध्ये लिहिलेले वगैरे पत्र. तर मी ते वाचून नाही दाखवलेले, त्यातलं फक्त एक कविता मी वाचून दाखवलेली. आणि ते जेव्हा व्हिडिओ मी पोस्ट केला, म्हणजे तो व्हिडिओ पोस्ट केल्यावर माझ्या खूप मैत्रिणींनी मला व्हॉट्सअपवर मेसेजेस केले, मला फोन केले आणि खूप जुन्या आठवणी आमच्या पुन्हा ताज्या झाल्या. आज मी अल्बम बघत होते आणि अल्बम बघताना मग मला ते सगळे फोटोज मी पुन्हा रिवाईज करताना ते सगळ्या आठवणी अगदी म्हणजे असं मन एकदम प्रफुल्लित झालं, खुश झालं आणि भरूनही आलं. एकीकडे खूप आनंदही झाला त्या आठवणींना आठवण करून, आणि एकीकडे खूप दुःखही झालं की किती वर्ष झाली ना की या सगळ्यांना मी भेटले नाही. व्हॉट्सअपवर आपण रोज त्यांचे चेहरे पाहतो, त्यामुळे एक टच आहे की बाबा माझ्या मैत्रिणी सध्या काय करतायत, त्या कशा दिसत आहेत, त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे वगैरे वगैरे. तरी असं आमने सामने भेटणं, बोलणं, गप्पा मारणं, ह्या सगळ्या गोष्टी मी खरंच खूप मिस करते. मी नेहमीच माझ्या मैत्रिणींना म्हणत असते की तुम्ही एका शहरात राहता म्हटल्यावर प्लीज, मला माहिती आहे आठवड्यातनं एकदा भेटणं शक्य होणार नाही किंवा महिन्यातनं एकदा भेटणंही शक्य होणार नाही आहे, पण ॲटलिस्ट 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी एकदा एक गेट टुगेदर करा, सगळ्यांनी या, भेटा. आता बघा इंस्टाग्रामवर खूप असे व्हिडिओज येत असतात की मैत्रिणी भेटत आहेत एकमेकींना आणि मग तो दिवस, त्या पूर्ण दिवस एकमेकींबरोबर स्पेंड करतात. ते खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. फक्त आठवणींना अल्बममध्ये बंद करून ठेवू नका. आजचा हा विषय हाच आहे की आपण आपल्या जुन्या आठवणींना फक्त आठवणून, म्हणजे फक्त फोटोज बघून किंवा आठवण करून त्या गोष्टी आठवण्यापेक्षा त्या माणसांबरोबर आपण तो काळ पुन्हा जगलो, भलेही 1 तास असो 2 तास असो, तुम्हाला पुन्हा पुढचे 2-3 महिने त्या आनंदात घालवायला आवडेल. बघा, जेव्हा आपण जुन्या मैत्रिणी किंवा जुने मित्र भेटतो, ऑब्व्हियसली आपण आपल्या कॉलेजच्या, शाळेच्या गोष्टीचं करतो. आजच्या जगात काय चालू आहे त्यावर आपण बोलतच नाही. कारण की मी जेव्हा माझ्या मैत्रिणींशी बोलते ना, तेव्हा आम्ही सहजी, म्हणजे आमच्या डोक्यात आमच्या हॉस्टेलच्या आठवणीच येतात, शाळेच्या आठवणीच येतात आणि त्याच विषयावर जास्त बोलतो. आजच्या जगात काय चालू आहे आम्हाला त्याचं काही घेणं देणं नसतं. मग अशा ज्या व्यक्ती आहेत ज्या तुमच्या आयुष्यात, ज्या तुम्हाला आजच्या जगात सोडून तुमच्या मागच्या जगात तुम्ही काय जगलाय हे आठवण करून देणारे जे असतात ना, त्यांना भेटणं खूप आवश्यक आहे. हे फक्त तुम्हाला म्हणजे काय सोशलायझेशन नाही म्हणत आहे मी, म्हणजे आता चालू आहे सोशलायझेशन वगैरे, पण माझं असं मत आहे की हे तुमच्या मनाला प्रफुल्लित करतात, हे तुम्हाला पुन्हा 2 वर्ष तरुण बनवतात आणि तुमच्या रोजच्या जीवनातल्या ज्या काही स्ट्रेस असेल, ज्या काही कटकटी असतील, ज्या काही टेन्शन, स्ट्रेस, ते सगळं विसरून पुन्हा एकदा आपण किती छान होतो आपल्या बालपणी, ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना की खूप छान वाटतं, समाधान वाटतं. आणि माझं असं मत आहे की ज्या हॉस्टेलमध्ये राहून आलेल्या मुली असतात किंवा मुलं असतात ना, त्यांचं एक वेगळं जग असतं. म्हणजे आईवडिलांबरोबर आयुष्य घालवणं हे खूप सुरेख आहे, खूप सुंदर आहे गोष्ट, पण निदान आयुष्याचे 1 वर्ष तरी हॉस्टेलमध्ये नक्की घालवायला पाहिजे. कारण बाहेरच्या जगात आपण कसे राहतो आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, आपण कसं आपलं लाईफ शेअर करतो, त्याच्यात काही वेगळी मजा असते, ती औरच आहे. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाईम हॉस्टेलमध्ये पाय ठेवलेला तेव्हा मला खरं तर खूप भीती वाटत होती, कारण मी माझ्या आजी आजोबांकडे वाढलेली मुलगी आहे. म्हणजे अगदीच प्रेमाने, आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम आपल्याला आजी आजोबा करतात. अगदी प्रेमाने, अगदी मला कुठलाही त्रास न होणं किंवा अगदी टाईम टू टाईम मला सगळ्या गोष्टी माझ्या हातात देणं, अगदी उठवल्यापासून ते झोपवण्यापर्यंत आजी आजोबा माझ्या मागे पुढेच असायचे. तेच माझं जग होतं. आणि पहिल्यांदा जेव्हा मी हॉस्टेलमध्ये पाय ठेवला, मला आता माझं कसं होणार, आता मी कसं करणार, मी सगळं एकटीने कसं करायचं, मी कसं लाईफ आता स्पेंड करणार, या गोष्टीचं मला इतकं टेन्शन आलेलं, मी सांगते तुम्हाला. पण जेव्हा पहिल्यांदा मी हॉस्टेलच्या रूममध्ये बसलेले तेव्हा ॲक्च्युली कोणी आलेलं नव्हतं. त्या दिवशी मी फर्स्ट मुलगी होती माझ्या रूममध्ये येणारी,
आणि संध्याकाळपर्यंत कोणीच आलेलं नव्हतं. मग मला टेन्शन व्हायला लागलं की एवढ्या मोठ्या रूममध्ये मी एकटी कसं राहायचं. एकदम एकटी राहायची सवय नव्हती. मग रात्री पहिल्या 2 बहिणी आल्या माझ्या रूममध्ये. त्या होत्या कविता आणि गीता. या दोघी आमच्या रूममध्ये आल्या आणि आल्या काय माझ्यावरती त्यांचं एकदम असं जुळलं नाही मला. आणि त्या वेगळ्या भाषेत बोलत होत्या, आपल्या भाषेत बोलत होत्या आणि मला ते जमत नव्हतं. कारण की त्या दोघी सख्या बहिणी असल्यामुळे त्या आपापल्यातच गुंग होत्या आणि माझ्याकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. मग मीच थोडा पुढाकार घेतला की मी मुंबईवरनं आली आहे वगैरे. मग त्यामुळे अरे आम्ही पण मुंबईच्या आज. मग सुरू झालं थोडं थोडं बोललं. मग दुसऱ्या दिवशी आमचा रूम भरला. त्या ॲक्च्युली 6 जणींचा रूम होता आमचा. आणि मग एक प्रतिभा आली, मग प्रियांका आली आणि असं करून आमचा रूम भरला आणि मग लाईफ सुरू झालं. पण खरं सांगू, तो जो पहिला दिवस होता आणि तो जो माझ्या हॉस्टेलचा शेवटचा दिवस होता, मी कधीच त्यातले कुठलेही दिवस विसरणार नाही. म्हणजे मी 4 वर्ष हॉस्टेलमध्ये होते, नाही 3 वर्ष हॉस्टेलमध्ये होते. मी 3 वर्ष हॉस्टेलमध्ये होते आणि मी 3 वर्ष बाहेर PGमध्ये होते. त्यामुळे ते पहिले 3 वर्ष जे मी हॉस्टेलमध्ये काढलेत ना, त्यातला प्रत्येकी एक दिवस, म्हणजे आपण म्हणतो ना 365 दिवस असतात, त्यातले सगळेच्या सगळे दिवस माझ्या अगदी छान ध्यानात आहेत. का माहिती आहे? कारण की प्रत्येक दिवसात काही ना काही विशेष असायचं. प्रत्येक दिवसाची काही ना काही मजा असायची. आम्ही ओरडाही तेवढ्याच खाल्ल्या आहेत, आम्ही शिव्याही तेवढ्याच खाल्ल्या आहेत एकमेकींच्या, आम्ही मारही तेवढाच खाल्ला आहे आणि आम्ही मजाही तेवढीच केली, अभ्यासही तेवढाच केलेला आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी एक्स्ट्रीम केलेल्या आहेत आम्ही. आणि त्या सगळ्या आठवणी ना अगदी मनात भरलेल्या आहेत. मग मला असं वाटतं की या आठवणी ज्या आहेत त्या फक्त अल्बमच्या फोटोजमध्ये बंद न असता तुम्ही पुन्हा एकदा रियुनियन करा, भेटत राहा. की असं नाही बाबा वर्षातनं एकदा आपण कॉलेजचं रियुनियन केलं, मग शाळेचं रियुनियन केलं आणि आपण त्याच्यात भेटलो, झालं ना. मग फोटोज वगैरे काढले, मग एखादा डान्स वगैरे केला, झालं ना. तसं नाही. फक्त सोशल मीडियावर दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवणं आणि भेटणं त्यापेक्षाही जास्त ऑब्व्हियसली सोशल मीडियावर आपण व्हिडिओ टाकतो. मी स्वतःही टाकते. माझं थोडंसं पण काही छानसं झालं ना की मी पटकन व्हिडिओ टाकते, कारण की आपल्याला ते आवडतं शेअर करायला आपल्या माणसांबरोबर. पण फक्त कॉलेजचं रियुनियन किंवा शाळेचं रियुनियन त्यामध्ये भेटण्यापेक्षा तुम्ही बाहेरही भेटा. जा पुन्हा सगळ्या शाळेत भेटून या, पुन्हा एकदा टीचर्सना, आपल्या शिक्षकांना, आपल्या बेंचवर बसून या. फक्त कॉलेजचं रियुनियन होईपर्यंत, शाळेचं रियुनियन होईपर्यंत वाट नका बघू. ज्या दोघींना भेटाय, आता 1-2 जणींना भेटता येते, भेटून घ्या, आपले फोटो शेअर करा. मग अजून 4 जणींना वाटेल अरे आपण पण भेटावं, मग अजून 4 जणी भेटतील. 2 महिन्यात ना एकदा एक दिवस फिक्स करा. त्या दिवशी ना तुम्ही स्वतःसाठी जगा. कारण की तो एक दिवस असतो ज्या दिवशी आपण स्वतःसाठी जगतो असं मला वाटतं. कारण ना लग्न झालं की आणि आपण नोकरीला लागलो, कॉलेज संपल्या थोडे दिवस आपण त्याच्यामध्ये राहतो, पण नंतर करिअर, मग जॉब, मग लग्न, मग मुलं, मग घरचा सगळा सांभार, या सगळ्या गोष्टीचं खूप प्रेशर असतं. हे मला मान्य आहे. वेळ काढता येत नाही, कारण की प्रायोरिटीज बदलतात, माणसांच्या प्रायोरिटीज बदलतात. लग्नानंतर आपलं करिअर, आपला नवरा, घरातली माणसं, मग होणारी मुलं, मग त्यांचं प्रेशर, मग त्यांची शाळा, या सगळ्यात आपल्याला वेळ मिळत नाही. मग आपण स्वतःसाठी जगतो का? हां, आपण नवऱ्याबरोबर बायको म्हणून खूप छान जगतो. आपण सासू सासऱ्यांच्या बरोबर एक सून म्हणून खूप सुरेख जीवन काढतो. आपण एका मुलाच्या आई म्हणून खूपच छान रोल निभावतो आपल्या जीवनातला. एक बहीण म्हणून किंवा एक वहिनी म्हणूनही आपण खूप सुरेख आपलं सगळं करतो, सगळ्या जबाबदाऱ्या आपण संपवतो. पण आपण स्वतः म्हणजे मी मिथिला असं आपण कधी जगतो? फक्त आणि फक्त आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. बघा, नातेवाईक आणि नातेवाईकांबरोबर जगण्याचं ते वेगळं असतं. म्हणजे त्याच्याबरोबर कुठलीच कंपॅरिझन नाही आहे. आपल्या नातेवाईकांबरोबर आपण जे लाईफ स्पेंड करतो ते वेगळंच आहे. पण आपण जी नाती रक्ताची नसतात आणि जी आपण आपल्या शाळेत किंवा आपल्या कॉलेजमध्ये जे आपण स्पेंड करतो आणि त्यामुळे आपल्यात काय बदलाव होतात, आपण जे काय म्हणतात ते, आपण जी मजा वगैरे करतो त्यामध्ये फक्त आपण असतो. म्हणजे त्यावेळेस फक्त मी मिथिला असते. त्यावेळेला मी कुठल्याही नवऱ्याची बायको नसते, कुठल्याही सासू सासऱ्यांची सून नसते, कुठल्याही मुलांची आई नसते. तेव्हा मी फक्त आणि फक्त मिथिला असते. ती फक्त असते आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर.
हां, काही जण असंही म्हणतील की अरे माझा नवराच माझा बेस्ट फ्रेंड आहे. माझाही नवरा माझा बेस्ट फ्रेंडच आहे. पण तो बेस्ट फ्रेंड झाल्यावर आपण त्याच्याशी लग्न केलं आणि तो नवरा झाला. ते नातं वेगळं आहे. त्याचं कंपॅरिझन आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर करू नकाच. मित्रमैत्रिणींबरोबर राहणं, त्यांच्या बरोबर राहताना आपण आपलं वय विसरणं, की मी 40शीची आहे हे मी विसरूनच जाते. जेव्हाही माझ्या मैत्रिणी मला फोन करतात ना, मला अजिबात असं वाटत नाही की मी 40ची आहे. मला असं वाटतं की अरे मी अजून 19, 20, 18 वर्षाची मुलगी आहे आणि आम्ही गप्पा मारतो. मला होत नाही माझ्या मैत्रिणींना भेटायला, कारण की म्हणजे सगळ्या मैत्रिणी पुण्यात आणि मुंबईत आहेत. मी हुबळीमध्ये राहते. त्यांनाही इथे येता येत नाही आणि मलाही तिथे जाता येत नाही आहे. आता आम्ही प्लॅन करतोच म्हणा नेहमीच. आता तुम्ही म्हणाल तू स्वतःच नाही भेटत, मग ते दुसऱ्यांना काय ज्ञान देतेस वगैरे, ज्ञान देतेस. पण ज्यांना होत असेल भेटणं शक्य, एका शहरात राहतात म्हटलं, प्लीज भेटा, प्लीज भेटा एकमेकींबरोबर. ते दिवस आठवा. आणि हे एक रिच्युअल असायला पाहिजे असं मला वाटतं आपल्या आयुष्यातलं. 12 महिन्यांमध्ये ॲटलिस्ट 6 दिवस तुम्ही स्वतःसाठी काढू शकताच. 6 दिवस नाही काढू शकत. 365 दिवसांमध्ये 6 दिवस तुम्ही स्वतःसाठी नाही काढू शकत का? काढायलाच हवं, भेटायलाच हवं. आपल्या मित्रमैत्रिणी म्हणून भेटा, जा बाहेर. आणि त्याच गोष्टी प्रत्येक वेळी बोलून तेवढंच हसायला येते हे मी तुम्हाला लिहून देते. त्याच आठवणी, 30 गोष्ट खाऊनही खरंच खूप मजा येते. बघा एकदा करून. आणि जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल ना, यू आर व्हेरी लकी असं मी म्हणेन. ज्यांचे मित्रमैत्रिणी, शाळेच्या मित्रमैत्रिणी, कॉलेजच्या मित्रमैत्रिणी आजही त्यांच्या टचमध्ये आहेत आणि आजही भेटल्यावर कशी आहेस मुरकर असं जर तुम्हाला कोणी हात मारत असेल, म्हणजे आता माझं आडनाव मुरकर होतं त्यामुळे मला मुरकर म्हणायचे. मला खूप मैत्रिणी मिथिला म्हणायचं कमीच. मला जास्त करून मुरकर असं म्हणजे मुद्दाम चिडवण्यासारखं मुरकर असं बोलायचे. किंवा तुमच्या निकनेमने मिठू, मुन्नी असं निकनेम असतंच की. त्या नावाने हाक मारणारी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात आहे आणि आजही तुम्ही त्यांच्या टचमध्ये आहात म्हटलं तर तुम्ही खूप लकी आहात. सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या, त्याचा एक व्हिडिओ बनवला. ॲक्च्युली मी अजून एका माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केला आहे. मी त्या व्हिडिओचा लिंक या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देईन. तुम्ही नक्की तो लिंक उघडा, बघा, माझ्या जुन्या आठवणी बघा, तुम्हालाही आवडेल. आणि मला नक्की खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यावर माझ्या सगळ्या मैत्रिणी नक्कीच एक दिवस रियुनियन करतील, शाळेच्या रियुनियनची वाट पाहणार नाहीत आणि मला कॉल करतील. ह्याची मला खूप ओढीने काय म्हणतात ते, म्हणजे असं डेस्परेटली आहे माझं की मीही जावं, त्यांना भेटावं. बघू कधी तो योग येतोय आणि आला तर नक्की मी तुम्हाला नक्कीच घेऊन जाणार तिकडे. पण असो, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हाच उद्देश होता की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटा आणि आपल्याला भेटा स्वतःला. जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल ना, ॲक्च्युली तुम्ही स्वतःला भेटाल जाऊन. पटलं असेल तर कमेंट नक्की करा. आणि असे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला ऐकायला तर मला सजेस्ट करा की तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायचं, मी नक्की बोलेन. पुन्हा भेटू चांगल्या विषयाबरोबर. तेव्हापर्यंत बाय बाय आणि पाहत राहा मिथिलाच्या मराठी गप्पा.